मी जुईली सुधीर पालव. ड्रीम लँड प्रोजेक्ट आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या काही व्हिडिओजना तुमचा खूप 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 जास्त चांगल्यारीत्या प्रतिसाद मला मिळाला आहे. खूप साऱ्या लोकांनी चॅनल सबस्क्राईबही केलं आहे. खूप व्हिडिओजना खूप व्ह्यू केलेत. खूप साऱ्या लोकांनी मला खूप साऱ्या वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तर त्यातली बऱ्याच अशा कमेंट्स आहेत की जागेचं लोकेशन सांगा. एक दोन कमेंट्स आहेत की इकडे तिकडे फिरवून सांगण्यापेक्षा तुम्ही एक्झॅक्ट जागेचं लोकेशन सांगा. तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की मी जागेचं एक्झॅक्ट लोकेशन असं रिव्हील नाही करू शकत. काही सेफ्टी रिझन्समुळे मी असे एक्झॅक्ट जागा कुठे आहे, जागा कोणत्या गावात आहे, हे सर्व काही नाही सांगू शकत. हां, पण तुम्हाला माझ्याकडून जी पण काही मदत हवी आहे जागेसाठी किंवा जागा घेण्यासाठी किंवा इतरही कुठच्या गोष्टींसाठी, मी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे. आणि मी तुम्हाला हे बोलले पण आहे की तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करा, डायरेक्ट मेसेज करा. सो मेसेजमध्ये मी तुमच्याशी बोलेन. तुम्हाला काही कॉन्टॅक्ट्स वगैरे हवेत की तुम्हाला ही जागा घ्यायची आहे त्या रिगार्डिंगली, ते देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन. फक्त तुम्हाला त्यासाठी इंस्टाग्रामवरती DM करावं लागेल, कारण की कमेंट्समध्ये मी असे नंबर सर्क्युलेट करू शकणार नाही. त्यामुळे मी इंस्टाग्रामवरती तुम्हाला नंबर वगैरे देईन, हे सगळ्या गोष्टी करेन. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आज जो व्हिडिओ, आता याच्या पुढे जो व्हिडिओ येतोय तो व्हिडिओ जेव्हा आपण प्लॉट घेतला आणि तेव्हा जे काही प्लांटेशन केलं होतं त्याच्या रिगार्डिंगली तो व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता व्हिडिओ स्टार्ट करतोय आपण. तर या प्लॉटमध्ये आधी सुरुवातीला मी बऱ्यापैकी प्लांटेशन केलंय. पहिलंच झाड लावलंय ते म्हणजे कसलं लावलंय, प्राजक्ताचं. पहिलंच झाड प्राजक्ताचं लावलंय. त्यानंतर प्राजक्तानंतर एक चाफ्याचं झाड लावलंय. इथे हे चाफ्याचं झाड लावलंय. त्यानंतर या पुढे पूर्ण लाईनमध्ये नारळाची झाडं लावली आहेत. 2 प्रकारच्या नारळाच्या व्हरायटी लावल्या आहेत. सो इथे हे चाफ्याचं झाड आहे. त्यानंतर ज्या लेनमध्ये मी चालते ती पूर्ण जागा आपलीच आहे, कारण त्या कंपाऊंड आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा. त्यानंतर इथे हे एक नारळ आहे. ही सिंगापुरी नारळाची व्हरायटी आहे. ही ड्वार्फ व्हरायटी आहे, म्हणजे खूप कमी हाईटवरती याला नारळ लागतात. ही एक व्हरायटी आहे. त्यानंतर हे पण नारळाची व्हरायटी आहे, बट हे दुसऱ्या प्रकारचं झाड आहे. याचं आता एक्झॅक्ट नाव मला माहीत नाही आहे, पण हे दुसऱ्या व्हरायटीचं झाड आहे. त्यानंतर 2 प्रकारचे नारळ लावल्यामुळे ना एक प्रकारचा नारळ झाल्यावर लगेच दुसऱ्या व्हरायटीचं नारळ लागतं. सो इथे एक हा नारळ आहे. इथे लिहिलंय हा लोहन व्हरायटीचा नारळ आहे, लोहन. तो हा एक आहे. त्यानंतर इथे एक नारळाचं झाड आहे आणि इथे हे एक लास्ट नारळाचं झाड आहे. त्याच्या पुढे इथे हे तुम्हाला माहिती आहे एक राय आवळा असतो, छोटासा आवळा असतो, ते हे राय आवळ्याचं झाड आहे. काही लोक त्याला विलायती आवळा पण म्हणतात. हे त्या विलायती आवळ्याचं झाड आहे. त्यानंतर इथे पुढे हे पण आवळ्याचं झाड आहे, पण हा आपला नॉर्मल जो मोठा आवळा येतो मार्केटमध्ये, त्याचा ज्यूस करतो किंवा आवळा सिरप येतो, तो हा आवळा आहे. पुढे इथे आपलं आहे, हे आहे रामफळाचं झाड. हे रामफळ आहे. त्यानंतर त्याबरोबर हे इकडे ही लाईन आहे, त्याच्या बाजूला इथेच आहे हा पेरूचं झाड आहे. हा सरदार पेरू आहे. मग तसंच येऊया. त्यानंतर इथे हे आहे जांभळाचं झाड. हल्ली एक नवीन पांढरा जांभूळ करून व्हरायटी आली आहे. हे पांढऱ्या जांभळाचं झाड आहे. सफेद रंगाचं जांभूळ येते याला. त्यानंतर पुढे हे पण जांभळाचं झाड आहे. हे आपलं बहाडोली जांभूळ आहे, त्याचे मार्केटमध्ये मोठ्या साईजचं जांभूळ विकायला येतं, हे त्याचं झाड आहे. त्यानंतर पुढे हा आहे फणस. हा कापा फणस आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ना सर्वात चांगला होतो एकतर आंबा, हापूस आंबा किंवा मग काजू. इथे सर्वात चांगल्या व्हरायटीचा काजू. तर त्यानंतर इथे आहे, हे आहे एक काजूचं झाड. एका लाईनमध्ये प्रत्येक झाड नाही आहे, वेगळी वेगळी झाडं मी लाईनमध्ये लावली आहेत. त्यानंतर इथे आहे हे स्टार फ्रूट आहे. मार्केटमध्ये स्टार फ्रूट्स मिळतात, हे ते आंबट गोड व्हरायटीचं आहे. त्यानंतर इथे आहे हे सीताफळाचं झाड आहे.
इथे हे चिक्कू आहे, एक मी कालापत्ती लावलाय आणि एक क्रिकेट बॉल लावलाय. असे 2 व्हरायटीचे चिक्कू लावलेत आणि प्रत्येक झाडामध्ये 4ही बाजूने 10-10 फुटाचं अंतर दिले, जेणेकरून एका झाडामुळे दुसऱ्या झाडाला डिस्टर्बन्स होऊ नये. सो हे चिक्कू आहे. त्यानंतर इथे आहे हे पण सीताफळच आहे. हे गोल्डन व्हरायटीचं सीताफळ आहे, म्हणजे हल्ली मार्केटमध्ये एक मोठ्या साईजचे सीताफळ येतात, हे ते आहे. त्यानंतर इथे पण हे चिक्कूच आहे. हे दोन्हीपैकी एक व्हरायटीचे चिक्कू आहेत. त्यानंतर इथे पण हे काजूचा रोप आहे. आणि उरलेले जे काजू आहेत ते मी लाईनमध्ये घेतलेत. हे पण काजू आहे. हिला थोडंसं वरून छाटायला पाहिजे. आणि हा पण काजूचा आहे. ओके आहे. हे जाम आहे. हा रेड कलरचा जाम आहे. हा रेड जाम आहे. जाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे वॉटर ॲपल. हे वॉटर ॲपलचं झाड आहे. त्यानंतर इथे आहे मी ना एकूण 27 का 25 आंब्याची झाडं लावली आहेत. त्यामध्ये ना 5 हापूस आंब्याची कलमं आहेत आणि त्या व्यतिरिक्त 20 व्हरायटीचे आंबे, म्हणजे 20 प्रकारच्या व्हरायटीचे आंब्याची रोपं आहेत. तर नावं तरी मला विचारू नका, एवढं एक्झॅक्ट नावं मला माहीत नाही आहे. हे आंब्याचं आहे. आणि इथे पुढे पण हे एक आंब्याचं झाड आहे. तिथे त्या बाजूला पण तिथे पण एक आंब्याचं झाड आहे. त्यानंतर इथे हे काजूचं झाड आहे. हे सर्व जे तुम्हाला क्लीन दिसतंय ना खालती, हे आम्ही आत्ता आल्यानंतर केलं आहे. म्हणजे हार्डली 2 तास आम्हाला नुसतं हे झाडांच्या बाजूचं क्लीन करायला लागलं. मग एवढं गवत जर आम्ही क्लीन करायला गेलो तर मग काही खरंच नाही आहे, कारण की एवढ्या मोठ्या प्लॉटला गवत साफ करायचं म्हणजे ते मशीनचंच काम आहे, माणसाचं काम नाही आहे. त्यानंतर इथे आहे फणस. हा पण आपला कापा फणस आहे. त्यानंतर मध्ये 4-5 झाडं आहेत ना जी मेली आहेत, ती म्हणजे शेवग्याची झाडं लावली होती, ती म्हणजे नाहीच जगली. काय कळलं नाही का, ते पण नाही जगली. ती शेवग्याची झाडं गेली. त्यानंतर इथे आहे आंबा. तिथे पपई आहेत. इथे पण आंबा आहे. तिकडे पपई आहे समोर. त्याच्या पुढे जिथे आंब्याचं झाड आहे, लाईनमध्ये 2 पपई आहेत, तिकडे एक आंबा आहे. त्यानंतर इथे हे पण आंब्याचं झाड आहे. थोडंफार आहे ना असं वाटतंय की काहीतरी आंब्यांमध्ये गडबड वाटते, काहीतरी कीड लागल्यासारखी वाटते, पण आता बघू पुढे कसं काय. त्यानंतर इथे लिंबाची झाड आहे. 2 लिंबू घेतलेत, कागदी लिंबू आपण म्हणतो ती. हे इथे लिंबाचं झाड आहे. ओके. पुढे हे पण, हा पण आंबाच आहे. आंब्याची एक व्हरायटी आहे. तिथे पण ते लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या थोडंसं तिथे पुढे एक पपई आहे आणि ती पूर्ण लेन परत त्यामध्ये सगळीकडे आंब्याची झाडे. आणि 1-2 झाडं मेली पण आहेत, कारण की यांनी वाटतं गवत मारायचं औषध मारताना ना चुकून झाडांवर पण मारलं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांना ते झाडांमध्ये तो इफेक्ट दिसतोय. इथे हे पण आंबा आहे. तिथे पण आंबा आहे. झूम नको करू, नॉर्मल का. तिथे पण एक आंब्याचं झाड आहे. त्यानंतर हे इथे एक आंब्याचं झाड आहे. इथे हा आहे पेरू. इथे पुढे हे आंबा. म्हटलं ना आंब्याचे मी 25 ते 27 झाडं लावली आहेत. त्यातली भरपूर एक तर हापूस आहेत आणि त्या व्यतिरिक्त भरपूर व्हरायटीचे आंबे. आता थोडंफार चुकलं असं आहे ना की झाडं आत्ताच लावल्यामुळे ना मला तशी कटिंग नाही करता आली. सध्या झाडं सरळच आहेत. शेवट पावसाळा संपता थोडंफार कटिंग केलं पाहिजे, नाहीतर ही झाडं सरळच वाढणार आहेत. त्यानंतर इथे पण हा आहे पेरू. पेरूंना फुलं पण आली होती. हां पेरूच्या 3ही व्हरायटी वेगळ्या आहेत, सेम पेरू नाही आहेत. ओके. हे बघा इथे फूल आलं आहे पेरूला. सो आपल्याकडे पेरू सर्वात लवकर लागणार आहेत. आता
हा कोणत्या व्हरायटीचा पेरू आहे त्याने लिहून पण दिलं होतं, नाही दिलं होतं काही कळत नाही. कशावरती नावांचे टॅग आहेत, प्रत्येक झाडावर नाही. काय काय झाडांवरती नावांचे टॅग आहेत, काय काय झाडांवरती नाही आहेत. सो आणि ह्या लाईनमध्ये बघा सगळे तिथपर्यंत आंब्याची झाडं आहेत. 1 2 3 ही सगळी. त्या लाईनमध्ये सर्वचे सर्व आंब्याची झाडं आहेत, त्या लाईनमध्ये सर्व आंब्याची झाडं आहेत. सो 10-10 फुटाचं अंतर दिलं आहे. कुठे कुठे अंतर थोडं जास्त झालं आहे, कमी कुठेच नाही आहे, पण थोडं जास्त झालंच आहे. कारण ते जे झाडं लावणारे होते ना, त्यांनी कुठे कुठे मेजरमेंट घेतली, कुठे कुठे मेजरमेंट नाही घेतली, त्यामुळे थोडी गडबड झाली. आणि त्यात महत्त्वाचं असं झालं की गवत खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. औषध मारल्याने गवत मेलं आहे, पण त्यातून पडलं नाही आहे. आता नेक्स्ट टाईम कटर मशीन घेऊन ते कापण्याव्यतिरिक्त आमच्याकडे पर्याय नाही आहे. कापल्याशिवाय प्लॉटचा वापर नाही करता येते. आता माझी इच्छा होती की थोडंफार भाजी वगैरे लावायची, काही नाही तर कलिंगडाचे भोपळ्याचे वेलांची तरी काहीतरी करायचं, जेणेकरून ह्या गवतामध्ये होऊन जाईल. पण गवत इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की काही करणं होत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, वेळही तेवढा देता येत नाही आहे. मी 15 दिवसातनं हार्डली एकदा इथे येते. आतापर्यंत मी 6-7 वेळाच आले, त्यामुळे मला सगळं काही करणं पॉसिबल होत नाही. आता आपण आलेलो आहोत. आता तुम्ही प्लॉट पूर्ण बघितलात की मी तुम्हाला ओव्हरऑल प्लॉट दाखवला, त्यामध्ये काय काय केलं आहे. हे साईडला तार कंपाऊंड दाखव. असं पूर्ण 4ही बाजूला प्लॉटला तार कंपाऊंड आहे. आणि गेट तर तुम्हाला मी दाखवलंच की त्या साईडला आपल्या घराचा मेन गेट आहे, तो पण 15 फुटाचा गेट मी लावून घेतला आहे. आणि गेटवरती पण मला अशी छान सुंदर अशी कमांड करायची आणि तिथे कुठल्या तरी वेली लावायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून फुलांच्या वेली. त्याचे पण थोडीफार रोपं आणून ठेवलीत, पण ती लावायची बाकी आहे. आणि फुलझाडं पण लावली आहेत. हा असा आपला प्लॉट आहे. आता ते ना समोरचं दाखव ना, समोर झूम कर थोडंसं, मी बोलत राहते, झूम कर. समोरचं म्हणजे ह्या समोर भाजी केली आहे ना, हा जो पूर्ण भाग बघताय ना तुम्ही या साईडला, इथे सगळं काकडी, दोडकं, शिराळं यांची पूर्ण बाग केलेली आहे. ते तर प्रॉपर मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते. तोपर्यंत तुम्ही हा प्लॉटचाच व्हिडिओ बघा सध्या. सो हे ओके, हे सर्व प्लांटेशन आपण केलेलं आहे. सर्व प्लांटेशन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रकारची फुलझाडं पण लावली आहेत. म्हणजे मुंबईच्या घरामध्ये तुम्ही पाहिला होतात, माझ्या घरी जी मोठी मोठी फुलझाडं आहे, म्हणजे जशी की जास्वंदाची झाडं होती, अनंताची झाडं होती, थोडीफार कुंदाची झाडं होती. ती सगळी झाडं ना मी लास्ट टाईम जेव्हा आले होते तेव्हा मी काढून आणली होती. म्हणजे गणेशाने मी गाडी घेऊन आलो होतो, त्यामुळे गाडीमधून भरून आणली होती जेव्हा मी पूजा केली होती तेव्हा. आणि ती सर्व झाडं मी आणून इथे लावून टाकले, ती पण तुम्हाला दाखवते. स्टॉप कर. इथे पण ही 2 जी लावली आहेत ना, ही फुलझाड आहेत. त्यांना अशी खूप सुंदरशी गुच्छामध्ये छोटी छोटी फुलं येतात बघा. गावी आपल्याकडे जंगलांमध्ये असतात ना, तेच झाडे. हे पण हे हायब्रिड झाड, हे जंगलात उगणारं नाही आहे, हे हायब्रिड झाड आहे. याला छान सुंदर अशी गुलाबी रंगाची गुच्छामध्ये फुलं येतात. हे ते आहे, ही 2 त्याची झाडं आहेत. त्यानंतर इथे पुढे हा आपला गेट आहे. सो हा एवढा मोठा गेट आहे आपला, एक्झॅक्ट 15 फुटाचा गेट आहे. दोनही बाजूला गेटसाठी पिलर्स आहेत, पण ते पिलर थोडेफार ओबडधोबड झाले. जेव्हा आता घराचं काम करायला घेणार आहे तेव्हा त्यांना आपण प्रॉपर सेट करून घेणार आहे. आणि थोडंफार गेटचं पण थोडं गडबड वाटते, कारण बऱ्याच ठिकाणी ना गंज लागल्यासारखं झालं आहे. नवीन गेट असणार आणि पेंटिंग थोडं व्यवस्थित न केल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला आहे. तो आता सॉर्ट आऊट करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर इथे ह्या सर्व जास्वंदी आहेत ना, या माझ्या आणि माझ्या मावशीच्या घरच्या आहेत. म्हणजे माझी छोटी मावशी आहे ना, तिच्या घरी पण जास्वंदीची रोपं होती, ती पण आणून इथे लावली आहेत. आणि त्या व्यतिरिक्त माझ्या घरची पण लावली आहेत. सो ह्या जास्वंदी आहेत. इथे अनंताची झाडं आहेत. ही झाडं तुम्ही माझ्या घरी बघितली होती, यांना बऱ्याचदा कळे आले, पण ते फुलायच्या आधीच गळून गेले. ते काय फुललेच नाही, कारण की कदाचित त्यांना पाणी वगैरे जास्त झालं होतं. इथे पण या जास्वंदी थोड्या त्यात तोडून टाकतील, म्हणजे त्यांना पटकन फुलं लागतील. जास्त ब्रांचेस आले तर जास्त फुलं येणार आहेत. सो हे अनंत आहे, अनंताला कळ्या येत आहेत. हे कन्हेरीचं झाड आहे. एक आहे गुलाबी रंगाचं आणि एक आहे पांढऱ्या रंगाचं. हा इथे पण जास्वंदी काय माहिती काय. त्यानंतर इथे हे तेच झाडे जे तिकडे मी तुम्हाला दाखवलेलं, छान गुच्छामध्ये फुलं येतात.
इथे ही जास्वंद आहे, छोटी छोटी लाल रंगाची फुले, गुलाबी रंगाची फुलं येतात ना, ही ती जास्वंद आहेत. ही झाडं मावशीने आणली होती, ही मावशीकडची झाडं आहेत. त्यानंतर ह्याला पण कनेरीच म्हणतात माझ्या मते. आमच्याकडे गावी पिवळ्या रंगाचं फूल येतं, रत्नागिरीला यायचं पिवळ्या रंगाचं फूल, हे त्याचं झाड आहे. हे पण सेम त्याचंच झाड आहे. या जास्वंदी आहेत, ह्या जास्वंदी मम्मीने अलिबागवरनं आणल्या होत्या, दांडे आणले होते, ते मी इथे आणून लावले, ते छान जगले. त्यानंतर ही पण कनेरी आहे, एक आहे गुलाबी रंगाची, एक आहे पांढऱ्या रंगाची. सो या 2 कनेरीची झाड आहेत. हे पण एक अनंताचं झाड आहे. त्यानंतर हे सायलीचं पण म्हणू शकतो किंवा जाईजुईचं म्हणू शकतो. ही ते झाड आहे, त्याला सुंदर अशी पांढरी फुलं येतात. आणि ही तगर आहे, ही डबल फुलांची तगर आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पूर्ण बघितला असेल हीच अपेक्षा मी करते. त्याचबरोबर तुम्ही जो काही प्रतिसाद देता त्यासाठी खरंच खूप आभार आहेत, तुमचे मनापासून आभार आहेत. कारण तुमच्या ह्या प्रतिसादामुळेच मला देखील अजून नवीन नवीन व्हिडिओज बनवायची उत्साह निर्माण होतोय किंवा मी देखील यामध्ये थोडंसं माझा आणखीन एफर्ट्स टाकते. त्याचबरोबर मी तुम्हाला आत्ताही सांगते, तुम्हाला माझ्याकडून काहीही मदत हवी असेल मला प्लीज इंस्टाग्रामवर DM करा. मी आताच म्हणजे आजच मी पाहिलं की मी माझ्या चॅनलला इंस्टाग्रामचं लिंक अटॅच केलं नाही आहे, सो मी तेही करते. सो तुम्हाला जेव्हाही कधी माझ्याशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही मला इंस्टाग्रामला डायरेक्टली मेसेज करा. मी ते मेसेजेस बघून तुम्हाला इंस्टाग्रामवरती त्याचा रिप्लाय करेन. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.